मनपा हद्दीतून होणाऱ्या 359 MLD सांडपाण्यापैकी 305 MLD सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते। उर्वरित 54 मंत्री महोदय, त्यांनी लक्षवेधी पुकारली पाहिजे। मी वितरित केल्याप्रमाणे त्यांनी डायरेक्ट प्रश्न विचारला आहे महोदय। लक्षवेधीचं उत्तर वितरित केल्याप्रमाणे आहे। आता विचारा। आता नेमके प्रश्न विचार। तीनदा पुकारली होती, तीनदा लक्षवेधी पुकारली होती। 490 त्याप्रमाणे वितरित केल्याप्रमाणे। माननीय अध्यक्ष महोदय, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून मुळामुठा घ्या, लवकर प्रश्न घ्या। मान्य सदस्यांनी लक्षवेधी क्रमांक 490 पुकारलेला आहे, तर ते किती 6 नंबर आहे? नाही, 6 सांगितली लक्षवेधी 6। ते 400 तीनदा पुकारली लक्षवेधी 6। लक्षवेधी क्रमांक 6 वितरित केल्याप्रमाणे म्हणाले ना। कोण विचारताय प्रश्न? आपण आता पिंपरी चिंचवड शहरातून ज्या जलवाहिन्या मुळामुठा आणि पवना नदीच्या माध्यमातून जे काही नदी प्रदूषण होत आहे, रासायनिकयुक्त पाणी प्रक्रिया न करता थेट जे नदीत सोडलं जातं, याच्यासाठी MPCB काही कारवाई करत नाही। तर या ज्या कोणी कंपन्या असतील, औद्योगिक वसाहती असतील किंवा जे काही रहिवासी भाग असेल, यांच्यावर काही कारवाई करणार आहात का? सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया न करता, कुठलीही प्रक्रिया न करता उद्योग पाण्यामध्ये, नदीमध्ये त्यांचा एफ्लुएंट सोडत आहेत, तर अशा कुठल्याही उद्योगाला क्षमा केली जाणार नाही। त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। आपण त्याच्यामध्ये स्पेसिफिक तक्रार आमच्याकडे करावी, त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल। बापू भटारे। अध्यक्ष महोदय, पुणे शहरामध्ये असणाऱ्या, पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणाऱ्या नद्या आणि त्याचं झालेलं प्रदूषित पाणी या प्रश्नावर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ही लक्षवेधी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की संबंधित ठेकेदारांनाच हे 5 वर्षासाठी कालावधीसाठी हे काम दिलेलं असतं, परंतु ते ठेकेदार रात्री हे पाणी तसंच नदीमध्ये सोडतायत आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार का? आणि हा जो दूषित पाण्याचा प्रश्न शासन पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सोडवणार का? सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये निश्चितच माझं उत्तर एकदम सकारात्मक आहे। सदस्यांनी मला पत्र दिल्याप्रमाणे माझ्या दालनात आजच बैठक त्याच्या संदर्भात लावलेली आहे। पण हा प्रश्न बऱ्याच महानगरपालिकांमध्ये असाच प्रश्न आहे। आपण वेगवेगळ्या व्यावसायिकांना, बिल्डरना सांगतो की तुम्ही STP लावा, ते STP लावतात, STP तयार करतात, पण त्यांचा मेंटेनन्स योग्य न झाल्यामुळे आणि बऱ्याच ठिकाणी STPच्या माध्यमातून ट्रीटेड वॉटर पाण्यात सोडायच्या ऐवजी अनट्रीटेड वॉटर सोडलं जातं। अशा कोणत्याही गोष्टीला कधीही समर्थन देण्याचं कारण नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। परंतु मी थोडंसं विस्तृत उत्तर याच्यासाठी देत आहे की आम्ही पर्यावरणामध्ये फक्त कारवाई करून नोटीस देतोय, पण इम्प्लिमेंटेशनचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आम्हाला नगर विकास विभागाचा फार मोठं याच्यामध्ये सहकार्याची अपेक्षा आहे। यामध्ये सुवेज ट्रीटमेंट जी आहे ती केली पाहिजे। त्यामध्ये पाणी जेवढं आपण नगरपालिकेला सप्लाय करतो त्याच्या अंदाजाने आम्ही ठरवतो की ही ट्रीटमेंट किती होत आहे। पुण्यामध्ये सुद्धा केवळ 50% जवळपास हे ट्रीटेड पाणी सोडलं जातं, बाकी ठिकाणी ट्रीटेड पाणी नाही सोडलं जातं। ही परिस्थिती आहे। आपली तक्रार स्पेसिफिक असेल तर 100% आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती केल्याशिवाय राहणार नाही।